गौतम अदानी यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या या AI इन्स्टिट्यूटचं उद्घाटन होत आहे। आपण थेट दृश्य पाहतोय। शरद पवार, गौतम अदानी, अजित पवार, सुनेत्रा पवार सगळे पवार एकत्र आहेतच। त्यासोबतच गौतम अदानींच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय आणि आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन आता बारामतीमध्ये गौतम अदानींच्या हस्ते पार पडतंय। बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राचं उद्घाटन आता पार पडत आहे आणि त्यानंतर गौतम अदानी यांच्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थान गोविंद बागेमध्ये खास भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच बारामती विमानतळावर गौतम अदानी यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं होतं। अजित पवार आणि रोहित पवार यांनी एकत्रितरित्या गौतम अदानी यांचं स्वागत केलेलं होतं आणि त्यानंतर हे सगळेजण विद्या प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत आणि आता या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। नुकतेच गौतम अदानी यांच्या हस्ते या AI संस्थेचं उद्घाटन देखील झालेलं आहे। मात्र आपल्याला दृश्यांमध्ये सुप्रिया सुळे दिसत नाहीयेत, मात्र अजित पवार, रोहित पवार, शरद पवार आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। सुप्रिया सुळे देखील आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। युगेंद्र पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती आहे। त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब आपल्याला एकत्रित अनेक दिवसांनी दिसतंय। अर्थात राजकीय पटलावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, महापालिकाच्या निवडणुका एकत्रितरित्या लढू शकतात अशा चर्चांना आता सध्या उधाण आलेलं असताना अनेक दिवसांनी पवार कुटुंबीय अशा रीतीने एकत्र दिसतायत। गौतम अदानी यांच्यासोबत अजित पवार पुढे चालतात। या संपूर्ण सेंटरची पाहणी आता गौतम अदानी करतायत आणि अजित पवार आणि या संस्थेचे जे प्रमुख आहेत ते सगळी माहिती गौतम अदानी यांना देत आहेत। आपण पाहतोय या संस्थेचे अधिकारी त्यांना समजावून सांगतायत। आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन आत्ताच गौतम अदानींच्या हस्ते पार पडल्यानंतर या सेंटरची पाहणी गौतम अदानींच्या मार्फत केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।